प्रदूषणावर मात करून आरोग्यदायी वातावरण व पर्यावरण निर्मिती करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन कार्यक्रम निरंतर सुरू ठेवावा लागतो। मोकळ्या जागांची कमतरता पाहता अन्य पर्याय वापरून 33% वृक्षाच्छादन देण्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे। स्थानिक परिस्थिती, हवामान, पावसाचे प्रमाण व पाण्याची उपलब्धता इत्यादी बाबी लक्षात घेऊन त्यास अनुसरून अटल आनंदवन घनवन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे। तेव्हा सर्वांनी प्रयोगशीलतेतून नवनवीन तंत्राचा वापर करून मियावाकी मिशन यशस्वी करावे, असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले। वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान 2020 अंतर्गत 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात आनंदवन घनवन योजना मियावाकी मिशन 2100 किनवट उपविभागात राबविण्याची माहिती देणे व प्रात्यक्षिक दाखविणे याकरिता बुधवारी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। मी अभिनव गोयल सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट बोलत आहे। आज 1 जुलै चे निमित्ताने डॉक्टर्स डे आहे। सर्वप्रथम मी सर्व डॉक्टर्सला डॉक्टर्स डेची शुभेच्छा देतो आणि आपले जे सर्व डॉक्टर्स कोरोनामध्ये ग्राउंडवर काम करत आहे, त्याचबरोबर बाकी इतर स्टाफ आपला जे काम करत आहे ॲज कोरोना वॉरियर्स, त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे कोरोनाचे काल मध्ये चांगला काम केलेलं आहे त्यांचे अभिनंदन करतो। आज आपण किनवटमध्ये पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर सरांची संकल्पनातून मियावाकी पद्धतीच्या जे ट्री प्लांटेशन एक संकल्पना आहे त्याचा उद्घाटन इथे केलेला आहे। सर्वप्रथम आपण SDM ऑफिसमध्ये 10 बाय 30चा एक प्लॉट करून इथे मियावाकी पद्धतीच्या जवळपास 900 झाड आपण इथे आज लावलेला आहे। त्याच्या अनुषंगाने इथे आज बैठकसुद्धा घेतली आणि सर्वांना सूचनासुद्धा दिलेली आहे की आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण या पद्धतीने झाड लावणार आणि हे खूप चांगल्या पद्धती एक इव्हॉल्व झालेली आहे रिगार्डिंग ट्री प्लांटेशन। याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरायटीजचे वेगवेगळे उंचचे आपण एकच लँडमध्ये प्लांटेशन करतो आणि याला आपण घनवन डेन्स फॉरेस्ट म्हणून आपण डेव्हलप करतो। तो आज या ठिकाणी आपले पूर्ण तालुका आणि पूर्ण किनवट सब डिव्हिजनचे जेवढे HODs आहेत त्यांनी सहभाग घेतला। विशेषतः मी पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट यांचा अभिनंदन करतो की त्यांनी जे आपल्याकडे झाड उपलब्ध करून दिला आणि इथे पूर्ण प्लॉट डेव्हलप करून दिला। त्याचबरोबर इथे आपले सगळे कर्मचारी क्लास 4चे कर्मचारी ज्यांनी इथे उभा राहून आज काम केलं आणि आपला हे प्लॉट डेव्हलप केला त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो। आणि मला असं वाटतं आहे की हे जे मियावाकी पद्धतीचं जे पॅटर्न आहे याला आपण मूवमेंट घेऊन सर्वांनी पुढाकार घेतला, लोकप्रतिनिधी असो सामान्य नागरिक असो, त्यांनी जर पुढे येऊन याच्यामध्ये सहभाग घेतला तो नक्कीच आपलं पूर्ण तालुका आणि पूर्ण सब डिव्हिजनमध्ये या पद्धतीचे आपण प्लांटेशन्स व्यवस्थित करू शकतो आणि जे निसर्गावर आपण माणूसनी जे एक अत्याचार आतापर्यंत केलेला आहे आणि करत आहे त्याला आपण रिव्हर्सलचा प्रोसेस सुरू करू शकतो, जेणेकरून आपलं आरोग्य आणि आपला निसर्ग व्यवस्थित राहणार। परत मी सर्वांना आज डॉक्टरची शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। यावेळी तहसीलदार उत्तम कागणे व सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे, तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, गट शिक्षण अधिकारी सुभाष पवने, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, पोलीस निरीक्षक मारुती थोरात आदींसह किनवट व माहूर तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। वनपरिक्षेत्र अधिकारी KN खंडारे यांनी मागील 1 महिन्यापासून कार्यालय परिसरातील मोकळी जमीन नांगरून खोदून त्यात जैवभार टाकून 10 बाय 30 चौरस मीटर घन लागवडीची आखणी केलेल्या ठिकाणी मियावाकी पद्धतीने स्थानिक प्रजातीची झाडे लावण्याचं प्रात्यक्षिक वनपरिक्षेत्र अधिकारी SU जाधव यांनी दाखविलं। सेवानिवृत्ती निमित्त पांडे यांच्यासह सर्व कार्यालय प्रमुखांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार मोहम्मद रफिक, अशोक कांबळे, उत्तम कानिंदे, बाबूराव इब्बितदार, सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। राजू दराडे, संजय घोगरे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।